तर बिग FM वर मी आरजे दिलीप, आपण ऐकत आहात मसाला चहा सुख कळले या शो बद्दल आपण बोलणार आहोत. स्पृहा जोशी आपल्यासोबत, सागरजी आपल्यासोबत आहे. क्लटर ब्रेकिंग असा हा ट्रेलर वाटतोय, म्हणजे रिफ्रेशिंग वाटतोय, खूप कनेक्ट झाल्यासारखं वाटतंय. व्हॉट इज स्पेशल अबाउट इट? असं काय ॲज अ ऑडियन्स मी विचारतो. एक्झॅक्टली तुम्ही आता जे म्हणालात तेच आहे स्पेशल, की सगळ्या बाकीच्या क्लटरमध्ये थोडंसं खरं खरं दाखवायचा प्रयत्न आहे. आपल्या घरांमध्ये आपण सतत एकमेकांशी तक्रारीच करतो, सतत ओरडूनच बोलतो, सतत वाईटच आपलं चाललेलं असतं असं थोडी असतं. राईट. आपण पण खुश होतो, आपण पण आपली पण बारकी बारकी असतात भांडणं, बरोबर, वाईट वाटतं ते आपण सांगतो, शेअर करतो. बरोबर. आणि या सगळ्यामधनं परत रात्रीच्या झोपायला जातो तेव्हा ते बाजूला ठेवून नेक्स्ट डे उठतो तेव्हा दुसऱ्या दिवशीची लढाई लढायला आपण तयार असतो. ऍब्सोल्युटली असेल. ऍब्सोल्युटली. तर मला असं वाटतं की कुठल्याही सामान्य माणसांची अत्यंत साधी साधी लढाई आहे. राईट. त्यांच्या आयुष्यात येणार काही अतिरेकी काही होत नाही त्यांच्यामध्ये. बरोबर आहे. पण ते जे छोटी छोटी वादळ येत राहतात त्यांना ते दोघं एकत्र राहून कसं तोंड देतात, दॅट इज सुख कळेल. दॅट्स आय थिंक द मोस्ट स्पेशल अबाउट. वंडरफुल वंडरफुल. सागरजी, असं म्हणतात की पुरुषांनी जास्त इमोशनली व्यक्त होऊ नये, पण ही जी बिलीफ आहे ती आता बदलत चाललेली आहे. या सिरियलच्या माध्यमातून ती अजून बदलेल का? मला 100% वाटतं की ती बदलेल. आणि म्हणजे याच्यामध्ये कुठला पुरुषार्थ दडलाय मला माहिती नाही की डोंट शो युअर इमोशन्स. हा, पुरुषांनी दडायचं नाही, हो, इमोट व्हायचं नाही. हो हो. मला असं वाटतं की उलट इमोट झाल्याने सेन्सिटिव्हपणाचं ते खूप सुंदर लक्षण आहे. बरोबर. आणि म्हणजे प्रत्येक वेळेला फक्त रडतच बसायचं असाही त्याचा अर्थ होत नाही. बरोबर आहे. परंतु आपल्या आजूबाजूला विश्वासातली आपली माणसं असतील तर त्यांच्या समोर मला मनात की काय वाटतंय हे न सांगितल्यामुळेच आत्ताचे खूप इमोशनल कॉम्प्लेक्सेस तयार होत आहेत माणसांमध्ये. मला वाटतं ती जी गॅप आहे कम्युनिकेशनची ती कमी करण्यासाठी ही मालिका मला वाटतं प्रचंड मदत करेल असं. वंडरफुल. त्या ट्रेलरमध्ये, टीजरमध्ये असंही पाहिलं की ती चप्पल तुटते नेमकी. असं झालंय का कधी रिअल लाईफ मध्ये की एखादा सिनेमांमधल्या गोष्टी व्हायला लागल्या काय होतं? पण एक आता मी तुम्हाला सांगते, माझा नवरा दिवसभर काम करून तो ही वर्क्स इन कॉर्पोरेट. हो. त्याचे स्वतःचे फ्रस्ट्रेशन आहेत, त्याचे स्ट्रेस जे काही असतील त्याचे ते आहे. ही नेव्हर शोज दोज टँट्रम्स इन फ्रंट ऑफ मी. कारण तो समजून घेतो की माझं जे काम आहे ते तिथे दमणूक फिजिकली जास्त होते. बरोबर. कदाचित त्याची दमणूक असेल पण ती तो मला दाखवत नाही. मला थोडं बरं नाहीये आणि आजचा आमच्यासाठी फार महत्वाचा दिवस आहे. बरोबर. राईट राईट. तर त्याचं दिवसभराचं काम करून तिकडे मागच्या लाईनीमध्ये येऊन बसलेला आहे कोपऱ्यात, जस्ट बिकॉज मला बरं नाही आहे. इज टेकिंग केअर ऑफ. ही इज जस्ट देअर. वायफाय केअर आहे. बट आय थिंक दॅट्स ऑल्सो क्वाईट इनफ. ऍब्सोल्युटली. हे कोणीही न सांगता, हे काही मी त्याला सांगितलं नव्हतं की तू आज या, मला लागणार आहे तुझ्या जस्ट देअर इज सिटिंग. बघा तुम्ही तो कुठे बसलाय ते पण बघा. शेवटच्या लाईनमध्ये एकटा शांतपणे बसलाय आणि तो थांबून तेवढाही मॉरल सपोर्ट आपल्याला. ऍब्सोल्युटली ऍब्सोल्युटली. तर बिग FMच्या लिस्नर्सना काय मेसेज द्याल तुम्ही या शोच्या निमित्ताने? 22 एप्रिलपासून रात्री 9 वाजता कलर्स मराठीवरती सुख कळले ही मालिका सहकुटुंब, सहपरिवार आणि आपल्या मित्र आप्तेष्ट सगळ्यांसोबत येऊन बघायचीच आहे, असा हा प्रेमाचा आग्रह आमचा आहे. थँक्यू सो मच. थँक्यू सर.